कुठले पण आपल्याला भंग करायचे असतील, दुसरे पण कशाचे तर शिलाचे 18,000 भेद आहेत, ते आपण क्रोधमान वाढवतो, आपले 108 भेद करतो अस्त्रवाचे. तर कुठलं पण करायचं असेल त्यावेळेला ही पद्धत आहे की दुसरा जो भेद असेल त्याचे जेवढे हे आहेत संख्या आहे म्हणजे भेद आहेत तेवढ्या वेळेला पहिला जो प्रमाण असेल किंवा पहिलं जे असेल भेद ते पूर्णच्या पूर्ण पिंड रूपाने ठेवायचे. जे कशाय 4 आहे तर 4 वेळेला विकथा पूर्ण 4 अशा ठेवायचे. म्हणजे आपण पहिल्यांदा एक विकथा घेऊन 4 कशा ठेवले, आता 4 विकथा घ्यायच्या खाली कशा एक ठेवायचे. हा वर ठेवायचं. हा म्हणजे मग ती विकथा प्रत्येक वेळा बदलत राहणार, कशा तोच राहणार काय. आणि मग त्याच्यानंतर ते 16 भेद क्रमाने झाले. 4 विकथा 1 क्रोध, 4 विकथा मान, 4 विकथा माया, 4 विकथा लोभ, असे 16 भेद झाले की मग पुन्हा ते 16 भेद पिंड रूपाने ठेवायचे. किती वेळा ठेवायचे, म्हणजे पुढचा जेवढे असतील संख्या पुढचे भेद जेवढे असतील तेवढ्या वेळेला हा पहिला पिंड ठेवायचा. म्हणजे 16 ठेवून त्याच्यावर एक इंद्रिय ठेवायचे. एक स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. मग ते 5 इंद्रिय झाले. म्हणजे मग ते एकूण 80 भेद झाले. म्हणजे एक इंद्रिय 16 भेदापर्यंत एकच इंद्रिय झाले. तिथे जसं 20 भेदापर्यंत एक विकथा आला. आता त्याचं आपण अक्षर परिवर्तन पण पाहिलं होतं, म्हणजे परिवर्तन करायचं. त्याच्यावर आपल्याला लवकर लक्षात येते. पहिल्या प्रस्ताराच्या अपेक्षेनं इंद्रियाला बदलत राहायचं सारखं. तो तिसरा अक्षर पहिल्यांदा ठरवायचा. पहिल्या प्रस्ताराच्या अपेक्षा अक्षर परिवर्तन कसं करायचं की पहिला इंद्रियावर जो अक्षर आहे म्हणजे तिसऱ्या ह्याच्या प्रमाणात जो अक्षर आहे तो क्रमानं सगळ्यावर घेऊन शेवटपर्यंत जायचं. हा कायम ठेवायचा क्रोध आणि स्त्रीवरचा. म्हणजे मग आपले 5 भेद लिहून ठेव, तिथे ठेवा आणि मग काय करायचे 5 भेद लिहून काढायचे. अक्षर परिवर्तन ना, म्हणजे ते एक भेद उत्पन्न करण्यासाठी कसं त्याचं परिवर्तन करायचं ते सांगितलं. पहिल्या प्रस्ताराच्या अपेक्षेनं अक्षर परिवर्तन कसं करणार आपण, तर या तिन्हीवर पहिला अक्षर ठेवला आपण. इंद्रियावर, विषयावर आणि विकथावर. पहिल्यावर सगळ्यावर अक्षर ठेवला होता. मग हा एक पहिला भेद झाला. स्पर्शनेंद्रिय वशंगत, क्रोधी, स्त्रीगताला एक भंग लिहिला आपण. मग काय करायचं, हा अक्षर बदलायचा. रचनावर द्यायचा. रसनेंद्रिय वशंगत, क्रोधी, स्त्रीगताला. मग रसनेंद्रियावर बदलायचा घ्राणेंद्रिय. घ्राणेंद्रिय वशंगत, क्रोधी, स्त्रीगताला. परत घ्राणेंद्रियावरचा चक्षुरेंद्रिय द्यायचा. हा इथेच ठेवायचा, बदलायचे नाही. चक्षुरेंद्रिय वशंगत, क्रोधी, स्त्रीगताला. नंतर चक्षुरेंद्रियावरचा घ्यायचा कर्मेंद्रिय. तो एक भंग झाला की पुढे सरकवायचं, त्याला त्या अक्षरात पुढे सरकवायचं. मग कर्मेंद्रिय वशंगत, क्रोधी, स्त्रीगताला. आता ते संपले, तिसरा क्रमांक संपला की परत काय करायचं, परत त्याला पहिल्या स्थानावर आणून ठेवायचं. तो संपता पहिल्या इथं आणून ठेवायचा. परत अक्षर इथं परत आणायचा. मग हा बदलायचा, दुसरा बदलायचा. क्रोधावर मानावर ठेवायचा. मग ह्याच्या पुन्हा असे ठेवल्यानंतर पुन्हा इंद्रियाचं बदलत जायचं. स्पर्शेंद्रिय वशंगत, मानी, स्त्रीगताला. तर स्पर्शेंद्रियावरचा बदलायचा रसनेंद्रिय वशंगत, मानी, स्त्रीगताला. परत रसनेंद्रियाचा घ्राणेंद्रिय वशंगत, मानी, स्त्रीगताला. पुढचं काय होणार, वशंगत, मानी, स्त्रीगताला. परत चक्षुरेंद्रियाचा कर्मेंद्रियावर जायचा.
माई श्रीकथा लाभली. मग पुन्हा काय करायचं, मानावरचा हे परत शेवटी गेले की अंताला गेले की परत आधी स्थानाला आणून ठेवायचं. शेवटपर्यंत गेला की परत आधी स्थानाला आणायचं आणि मग हे दुसरं अक्षर बदलायचं. मग पुन्हा मानाबरोबर 5 होणार. माया कशाई श्रीकथा, माया कशाई आणि श्रीकथा. राणी देवशंकर श्रीकथा, गणेश देवशंकर श्रीकथा. अजून श्रीकथा बदलली नाही पण आता मायावर कुठे घेऊन जायचं, मग त्याचे पुन्हा 5 दोघी श्रीकथा. आता श्रीकथाचे संपले पण 20 झाले. आता हे दोन्ही परत आणायचे आपल्या स्थानावर, पहिल्या स्थानावर. दोन्ही अंताला जाऊन ज्यावेळेला पहिल्या स्थानावर प्राप्त होतात त्यावेळेला हा पहिला अक्षर बदलायचा. श्रीकथावरनं भक्तकथा बनायचं. मग माताचे प्रथम प्रस्तारामध्ये पण असंच केलं. प्रथम प्रस्तार सांगायचं, प्रथम प्रस्तारातच चालवायचं. म्हणजे प्रस्तार नाही सांगितलं, कालचं जे समजलं नाही म्हटलं परत सांगायचं. अक्षर परिवर्तन, अक्षर परिवर्तन त्याच्यावरच ते भंग पण निघतात ना. भंग लिहायला आपल्याला सोपं पडतं ह्याच्यावर. म्हणजे अक्षर परिवर्तन पण असंच आहे. अक्षर परिवर्तनच म्हणायचं हे. त्याला प्रस्तार म्हणजे ते ठेवला आपण एक ठेवला त्याला प्रस्तार म्हणायचं. त्याच्यावर 4 ठेवले, पुन्हा 16 झाले तर 16 ठेवले, त्याच्यावर 5 ठेवले, याला प्रस्तार म्हणायचं. आणि हे अक्षर परिवर्तन, त्या अक्षर परिवर्तनावरून आपल्याला भंग लवकर समजतं. त्याच ह्या गोष्टीला समजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकार सांगितले. आता हा झाला पहिला भक्ताचे. मग पुन्हा हे श्रीकथाचे जसे 20 झाले तसेच भक्तकथेचे 20 होणार. ओळीनं बदलत जायचं. ते बदललं की एक पूर्ण झाले की मग क्रोधाचं मानावर जायचं. पुन्हा मानेवर ठेवलं ते 5 बदलायचे, मग मायेवर, मग लोभावर, मग भक्तकथाचं दोन्ही परत पहिल्या वेळेला, मग भक्तकथाचा राष्ट्रकथा. म्हणजे पहिले 1 ते 20 भंग स्त्रीकथाचे असतात, 21 ते 40 भंग भक्तकथाचे, 41 ते 60 राष्ट्रकथाचे, 61 ते 80 अमृतकथाचे. आणि त्यातले पहिले 5 क्रोधाचे, दुसरे 5 मानाचे, तिसरे 5 मानाचे आणि 4 ते 5 लोभाचे. असं डोक्यात घेतलं ना, कुठला पण विचाराला भरला आपल्याला गणित सुद्धा नंतर का सांगता येते. 67 वापरून कोणता आहे विचारलं तर लगेच सांगता येते पडतं आपल्याला. हा ते अवनीपाल कथा येणार, बरोबर आहे. अवनीपाल कथा येणार, मानकशा येणार आणि असं आपल्याला ते लक्षात हा ते पुढे आता नंतर बघू. अजून ते काय नष्ट यायचं आपल्याला. आता दुसऱ्या प्रस्ताराच्या अपेक्षा अक्षर परिवर्तन बघायचं आहे. पहिल्या प्रस्ताराच्या अपेक्षा म्हणजे काल सांगितलं होतं त्याचेच रिव्हिजन झाले आता. आता दुसऱ्या प्रस्ताराच्या अपेक्षा अजून अक्षर परिवर्तन सांगतात पुढे. असेल गाथा नंबर 40. पडमखो अंतगतो आदिगदे संकमेधि विधियखो दोन्ही विगंतुनंतम आदिगदे संकमेधि तदियखो
तिथं काहीतरी थोडं हे आहे मागं पुढं आहे ते प्रथम प्रस्ताव आणि द्वितीय प्रस्ताव असं ओळीने घ्यायला पाहिजे तिथं ते मागं पुढं झालेलं आहे आता ह्याच्या ना क्रमानं बरोबर घेतलं ते प्रत्येक वेळेला ते स्नेह मित्राला लावायचं पहिल्या प्रस्ताव करता सुरुवातीला घ्यायचं स्नेहवान नेत्राला कारण ते शेवटी आहे ना ते पहिला येणार आणि दुसरा प्रस्ताव घेताना शेवटी घ्यायचं म्हणजे ओळीनं कसं आहे विकथा कषाय इंद्रिय निद्राल आणि स्नेहवान असं आहे मग ते म्हणताना उलटीकडनं आहे ना पहिला प्रस्ताव म्हणताना स्नेहवान निद्रालू स्पर्शेंद्र वशंकर क्रोधी आणि स्नेहवान दुसऱ्या प्रस्तावाला कसं खालून वर म्हणायचं मग आता दुसऱ्या प्रस्तावाचा अक्ष परिवर्तन क्रम कसा आहे म्हणजे त्याचे भंग तुम्हाला लिहायला पण सोपे आता इथं पहिला अक्षर प्रथम प्रथम म्हटलेला आहे हा द्वितीय आहे प्रमाद आणि हा तिसरा आहे तृतीय तिसरा पडमखो अंतर्गतो पहिला अक्षर हा पहिला अक्षर हा अंताला गेला असताना मग अंतर्गतो आदिगते अंताला म्हणून तो पुन्हा आदिला प्राप्त झाला असताना विधियक व संक्रमेली हा द्वितीय अक्षर संक्रमण करतो म्हणजे काय करायचं आता पहिला हे सगळं पहिल्यावर आहे अक्षर हे तिन्ही पहिल्यावर आहेत ना अक्षर पहिल्या स्थानावर पहिल्या कोट्यामध्ये आहे तर त्यातला पहिला अक्षर काय करायचं पहिल्यांदा कुठला होणार इथं भंग निद्राला स्नेह ठेवायचं मग ते स्त्री कथावर भक्त कथा नाही हा बाकीचा म्हणजे परिवर्तन करायचं पहिला मग काय भक्त कथाला क्रोधी भक्त कथाला क्रोधी आता एकेकाने एक सांगायचं तुम्ही सगळ्यांनी बोलायचं म्हणजे कुणाला कळालं नाही किंवा नाही कळालं ते तरी कळते मग तर ते दिसतंय का दोन झाले आता तिसरा बरोबर चौथा स्पर्शेंद्र वशंकर असं म्हणायचं म्हणजे अवनीपान कथा आलापी म्हणजे अवनीपान कथा करणारा बोलणारा आणि क्रोधी आहे तो क्रोधी झालेला आहे नंतर तो स्पर्शेंद्राच्या वश झालेला आणि स्नेहवानाने नेत्राला आता तो हा शेवटी नेला आपण मी तिथंच ठेवले पहिला अक्षर शेवटपर्यंत घेऊन जायचा पुन्हा मग तो आपल्या स्थानावर राहिला अधिक अधिक मग हा दुसरा अक्षर स्थान बदलणार म्हणून क्रोधावर कुठं जाणार होता हा पुढचं सांगा स्नेहवान पुढं माने म्हणायचं क्रोधी माने मायावी आणि लोभी असं म्हणायचं आणि तर आलापी म्हणायचं म्हणजे कथा आलापी म्हणजे बोलणारा फक्त कथा लापी म्हणजे फक्त कथा बोलणारा मान कशाई आणि स्पर्शेंद्रियाच्या वश झालेला वशांतर स्पर्शेंद्रिय वशंकर स्नेहवान निद्रालू आणि स्नेहवान पुढे ते राष्ट्रकथा आला मानी स्पर्शनेंद्रिय वशंकर निद्रालू स्नेहवान पुढे अवनीपान कथालापी मानी स्पर्शनेंद्रिय वशंकर निद्रालू स्नेहवान आता पुन्हा हा पहिल्या जागी येईल
पुढे राजश्री मायावी स्पर्शेंद्रिय वशंकर स्नेहा पुढं पटापट सांग ना काय काय सांगते का आता हा कुठं जाणार हा पुढे कुठं पैसा राष्ट्रकथा लापी मायावी स्पर्शेंद्रिय वशंकर निद्रालू स्नेह पुढं बरोबर आता परत हा आता हा इथून मायावरनं लोपर झाला आणि हा पहिला ते झाली पुढं राष्ट्रकथा लापी लोभी स्पर्शेंद्रिय वशंकर निद्रालू स्नेह पुढं अवनिपाल लोभी स्पर्शेंद्रिय वशंकर निद्रालू स्नेह म्हणजे स्पर्शेंद्रिय आता हे दोन्ही पण पहिल्या ह्याच्यावर आले आता दोन्ही पण अंताला गेले आणि परत पहिल्या स्थानाला आले त्यावेळेला मग काय होणार स्पर्शांचं बंधू स्पर्शेंद्रियाचे किती झाले एकूण 16 झाले ना 4 विकताने 4 तसे 16 झाले मग तसेच 16 स्नेहाच्या वशेत लक्षात आलं स्त्रीकथा लापी लोभी स्पर्शेंद्रिय वशंकर निद्रालू स्नेह सगळ्यांना आलाप तर सांगता आला आता याचं उदाहरण सांगा मग सांगितलं आपल्या ह्याच्यात होणाऱ्या जीवनात एक हुडकून काढायचं की हा की असं हा आलाप आहे एक एक उदाहरण सांगायचं राजाने एखाद्या व्यक्तीला शिक्षा केली तर आपण ते ऐकून आपल्याला राग आला मग ते अवनिपाल कथा लापी क्रोधी कर्णेंद्रिय वशंकर निद्रालू स्नेहवान बरोबर असं म्हणजे हे असं घडतं आपल्या जीवनामध्ये आणखी कोण सांगतंय उदाहरण ईडी आणि चायनाचे टॉयज खेळणे असते त्यामध्ये मग सॉफ्ट टॉयज म्हणून चायनाचे घेतले जाते मग स्पर्शेंद्रियाच्या वशीभूत होऊन कोणता कशा कोणता राग त्याच्याबद्दल प्रेम असते तर लोभी आणि कथा कोणती झाली राष्ट्रकथा बरोबर हा सांग पंजन श्रीकथा पैंजनचं काय करत नाही पैंजन चांगलं आहे त्या स्त्रीच्या पायातलं पैंजन चांगलं आहे असं तुम्ही म्हटलं मग श्रीकथा लोभी स्पर्शेंद्रिय डोळ्याला चक्षुरेंद्र छान आहे चक्षुरेंद्र निद्रालू स्नेह बरोबर आहे आणखी कोण सांगते उदाहरण स्त्री सुंदर श्रीकथा लोभी चक्षुरेंद्र अजून कोण सांगते आपल्याला काय करा मान कशाचं सांगायचं उदाहरण सांग काय तुमचं नाव भोजन छान सुंदर बनवलंय छान त्याचा मान खाला मानी रसनेंद्रिय वशात बरोबर स्नेहवान निद्रा मी आज बघते किती छान एवढी माझी खूप छान झाली असं आपण सांगतो दुसऱ्याला ते भोजनाची कथा करतोय तिथं मान कशा होतोय आणि रसनेंद्रियाच्या वशात करतात बरोबर असे हे सगळे आपल्या जीवनात काय होतात हे काय सगळे प्रमाद आणि प्रमाद काय आहे बंधाला साधन आहे असं चिंतन केलं प्रमाण ठेवत नाही तुम्ही आमच्याकडे काय प्रवास सोडायचं नाही त्याला हे या तरी समजून तर पहिल्यांदा हे संबंध तर पुढे सुटेल आता लक्षात पुढचं आता लावते पाठीमाग त्याला सांगायची इच्छा आहे का सांगा सांगा पटापट म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आले गेले
आता कुठलं झालं होतं रश्मेंद्र वशंकर पहिला झाला होता. मग स्त्री कथावरनं काय होणार? भक्त कथा. हा उज्ज्वल नाही भक्त कथाला पुढचा आता कितवा भंग आहे? हा 18वा भंग. पुढं राष्ट्रकथाला तुम्ही बोलला का? हा. आणि त्यानंतर अवनी पालखन झालं. सगळे एक एक पंग घेऊन त्याचं चिंतन करायचं. हे कसं होऊ शकतं, हे कसं म्हणजे उदाहरण द्यायचं असं. हा. पुढं हा बरोबर आहे. हे 4 झाले. मग काय म्हणणार? अवनी पालखन परत इथं विकतांचं पहिलं आहे. मग क्रोधावरनं मानावरनं मायावरनं लोकावरनं. बस सांगा. बरोबर. परत हा पुढं स्नेहवान. पुन्हा राष्ट्रकथावरनं स्नेहवान. पुढं आता काय होणार? मानावरनं मायावरनं. मग पुन्हा इथे स्त्री कथा. स्त्री कथाला पी माया रश्मेंद्र वशंकर राजू स्नेह. पुढं मायावी चालेल. फक्त त्याला तालापी मायावी रश्मेंद्र वशंकर आणि स्नेहवान. मग राष्ट्रकथालापी पुढं सगळ्यांनी बोल नका. त्याला ज्यांचं नंबर आहे त्याला सांगते. स्नेहवान. पुढं हा ते एक उदाहरण सांगा. तुम्ही सांगितलेलं भंगाचं सांगा. कोणतं सांगितलं? अवनीपाल, कथालापी, मायावी आणि रश्मेंद्र वशंकर आणि नेत्राळू स्नेहवान. राजाचं आपण काय करतो? म्हणजे राजामध्ये चांगले गुण असतील, परंतु ते आपण काय केले? कपटानं मायाचरनं दुसऱ्या रूपाने सांगितलं. तो राजा चांगला नाही बरं का, तो असा आहे असं कोणाला तर ते आपण त्याची ही कथा केली तर ती राजाची कथा आणि आपण मायाच्या करतो, तिथं कपट करतो. आणि तिथं कुठल्या पण इंद्रियाच्या वश असेल, तिथं कर्णेंद्रियाच्या वश आहे किंवा कुठल्या तर दुसऱ्या इंद्रियाचे पण वश असू शकते. झालं. पुढं जाऊया आता. 80 भंग समजले. आता पुढं काय? चौथं नष्ट. 3 झालं आपलं. संख्या, प्रस्तार आणि अक्षर परिवर्तन. त्याच्यावर आपल्याला 80 भंग समजले दोन्हीवरून, प्रस्तार आणि अक्षर परिवर्तन. आता नष्ट सांगतात. नष्ट म्हणजे काय? तर सांगितलं होतं की संख्या ठेवायची आणि तो आलाप काढायचा. म्हणजे आता त्या 80 भंगापैकी तुम्हाला विचारलं की 45वा भंग सांगा, मग कसं काढता येतं 45वा भंग? डोक्यात घेतलं आपल्याला पटपट काढता येते, परंतु त्याची गणित पण सांगतात, त्याचं पद्धती कसं काढायचं ते त्याचं सूत्र सांगतात आपल्याला. 41 नंबरची गाथा आहे. सगमाने गिरी भरते से समलक्षित तू जान अख पदम लद्धेरुवं पक्षिव सुद्धे अन्ते नरुव पक्षेव
इथं पण हे दोन्ही आलापाच्या अपेक्षेनं काढायचे. पहिल्या म्हणजे पहिल्या प्रसाराच्या अपेक्षेनं पहिल्यांदा आपण सांगते पद्धती काय सांगा. सगमानेंनी विभक्ते, जे आपल्या प्रमाणाची संख्या आहे पहिल्या जे मान आहे त्या मानानं त्या संख्येला भागायचं. आता आपण कुठली पण एक संख्या ठेवली मग म्हटलं 45वा भाग कोणता आहे ना, तरी आपण 45वी संख्या ठेवली तर ह्याला काय करायचं. पहिल्या जे प्रमाण आहे जे जो आपण बदलतो प्रत्येक वेळेला, पहिल्या आपल्या सर्जाला आपण तिसरा अक्षर बदलतो ना त्याने पहिला भागायचं. जे परत आपण जे पहिल्यांदा परिवर्तन करतो तो पहिला घेतो तिथं. त्यानं काय फक्त आपल्या प्रमाणानं भाग द्यायचा. भागल्यानंतर जे उत्तर आलं त्याचं जे शेष राहिलं बाकी राहते ना त्या बाकीला लक्षित करून अक्षपद आणायचा. म्हणजे एक बाकी राहिली तर पहिलं, 2 बाकी राहिलं तर दुसरं, 3 बाकी राहिली बाकी करते ना त्यामध्ये शेष तर तिसरं आहे, तिसरं 4 असलं चौथं आणि 5 शिल्लक राहिलं तर 5 झिरोच राहणार, 5 राहणार नाही शिल्लक, झिरो येणार शेवटी. तर समजायचं की शेवटच्या ह्याच्यावर आहे अक्षर. आता जसं 45 ला आपण 5 ने भागलं तर काय होणार बाकी 0. आपण इकडे असं बघूया. 5 भागलं 5 9 45. झिरो बाकी आले, झिरो आलं म्हटल्यावर शेवटच्या याच्यावर आहे कर्णेंद्रिय वशंकर. आता हे जे उत्तर आलेलं आहे तिथं 9. आता तिथे ज्यावेळेस शुद्ध शून्य येते त्याला ह्याच्यामध्ये काय मिसळायचं नाही, ह्याच्यामध्ये काय मिसळायचं नाही. त्याला दुसऱ्या प्रमाणाच्या प्रमाणाने भागायचं. आणि जर समजा इथं काहीतरी शिल्लक राहिलं तर ह्याच्यामध्ये 1 मिसळून भागायचं. किती पण किती पण. इथं समजा आपल्याला इथं झिरो राहिल्यावर काही मिसळायचं नाही. लब्धे सांगितलं ना, लक्की तुझ्या अनाथबद्दल लब्धे रूपम पक्कीव सुद्धे अंते न रूप पक्कीव. ज्याला इथं काही शिल्लक नाही राहिलं तर त्यामध्ये 1 मिसळायचं नाही. आणि इथं जर शिल्लक काही पण राहिलं 1 राहू दे 2 3 4 काही पण राहू दे त्याच्यामध्ये 1च मिसळायचं. आता 9 मध्ये 1 मिसळला म्हणजे काय येणार 10. तिथं काय काय राहिलं इथं 9 घ्यायचे आणि दुसऱ्या 9 घ्यायचे आणि दुसऱ्या याच्याला भागायचं. कशाने भागायचं तर किती येणार इथं 4 2 8. शिल्लक किती राहिला 1 राहिला म्हटल्यानंतर काय येणार क्रोधी. दुसऱ्या याचा घ्यायचं ना तर क्रोधी येणार. उलट्याचे नाव काय दुसरा घ्या. पहिला फक्त घ्या, दुसरा पहिल्या प्रस्ताराच्या प्रश्न इंग्लिश पहिला येणार. 0 1 2 3 4 असं 1 2 3 4 5 नाव देण्यापेक्षा 0 1 2 3 4 0 म्हणजे पहिलं येणार. आणि 1 म्हटलं तर बसनाइंद्रिय, 2 म्हटलं तर घ्राणेंद्रिय, 3 म्हटलं तर चक्षुंद्रिय, 4 म्हटलं तर कर्णेंद्रिय. तर खाली 0 राहिलं ना कर्णेंद्रिय वशंकर तर स्पर्शनेंद्रिय येणार ना. नाही 0 म्हटले की शेवटच्या जवळ आहे समजायचं. लक्षात ठेवायचं तिथं जर 1 उरलं तर पहिलं इंद्रिय आहे, 2 उरले तर दुसरे इंद्रिय, 3 उरले तर तिसरं, 4 उरले तर चौथं आणि 0 असेल तर शेवटचं. कर्णेंद्रिय वशंकर आहे. कधी पण जिथे 0 येते तर शेवटच्या ह्याच्यावर अक्षय समजायचा, शेवटच्या भेदावर. आता पुढे ते काय झालं क्रोधी. बरोबर आहे की क्रोधी आले. मला 1 शिल्लक राहिला म्हणून 2 मध्ये काय करायचं 1 मिसळायचं म्हणजे काय होणार 3. आता 3 ला 4 ला भाग जात नाही म्हणजे 3च राहणार ना शिल्लक. मग तिसऱ्यावरच काय असणार अक्षर
तिसरं कोणते आहे? आता पहिला प्रस्ताव काढून बघा, बरोबर आहे का? तुमच्याकडं नोट्स आहेत ना? नोट्स मध्ये 45 नंबरचा कोणता भाग आहे? हाच आहे का? स्नेहवान, निद्रालू, कर्मेंद्रिय वशंकर, क्रोधी, स्त्री, राष्ट्रकथा लावली. बरोबर आहे की नाही? काय काय करायचं लक्षात आले का? रीत लक्षात आली का? पहिल्यांदा काय करायचं? हे पहिल्या प्रकाराच्या अपेक्षा चालू आहे. म्हणून पहिला इंद्रियांना भागायचं. इथं लक्षात द्या. पण इंद्रियांना भागायचं. मग त्याच्यामध्ये शेष किती राहिलं त्याच्यावर तो अक्षर ठरवायचा कुठं आहे ते. शून्य राहिलं तर शेवटच्या ह्याच्यावर आहे. आणि जर शून्य राहिलं तर त्याच्यामध्ये एक मिसळायचं नाही, लब्धामध्ये एक मिसळायचं नाही. आणि जर शिल्लक काही तर राहिलं तर ह्या लब्धामध्ये एक मिसळून मग पुढच्या प्रमाणाने भागायचं. आणि असं प्रत्येक वेळ करत त्याचं पुढं पुढं. पण त्याच्या श्रोत्र इंद्रिय गेलं. आता दुसरं काढायचं. दुसरं एक उदाहरण घेऊया. हा दुसरं एक उदाहरण घ्या. कुठलं घ्यायचंय? 29वा. कशाला बघायचं? हा पहिल्यांदा इंद्रियाकडे घ्यायचं. पहिल्या प्रकारामध्ये इंद्रियाकडून घ्यायचं. दुसऱ्या प्रकारात कसं विगतेकडे घ्यायचं. पहिल्या प्रकाराचं अजून एक उदाहरण घेऊया. हा इकडे लक्ष द्या. 5चा भाग गेल्यानंतर 5 25. एकदम उत्तर सांगू नका. त्याप्रमाणे जावं. 4 मूल्य आता इथं 4 मूल्य म्हटल्यानंतर त्या 5 मध्ये एक मिसळायचा. काय उरलं तर मिसळायचं नाही आणि उरलं तरी तर शिल्लक असेल तर ह्याच्यामध्ये एक मिसळायचा. 5 मध्ये एक मिसळल्यानंतर काय? कशाने भागायचं? 4 एके 4. किती राहिले? शिल्लक 2. म्हटलं काय ना? दुसरा विषय कोणता आहे? माही. आता तिथे एक उरलेला आहे आणि खाली 2 शिल्लक आहे आणि एक उत्तर आहे. तर त्या एक मध्ये काय करायचं? एक मिसळायचं. ते देणार 2. तर येणार फक्त 29 बरोबर आहे का बघा. यायलाच पाहिजे बरोबर. 29 म्हणजे 14 आहे. त्याच्यामध्ये दुसरा आहे म्हणजे माने. आणि 21 पासून आहे म्हणून फक्त करता. आता तुम्हाला एक भाग करून सगळ्यांनी करा वहीमध्ये. मग उत्तर सांगायचं. हा 52 नंबर झाले. 52 करा तुम्ही. उत्तर सगळ्यांचं विचारते. आता एक तरी करा अजून. 52 वा भंग कोणता? पहिल्या प्रस्तावाच्या पेक्षा. मला ते म्हणत तुमचं तुम्ही करा. झालं काय? केलं काय? कोणत्याला सांगा. हा इकडनं सांगा. तिकडनं सांगायचं. रसनेंद्रिय वशंकर, मायावी, राष्ट्रकथा लावली. हे उत्तर पुन्हा पुन्हा चालेल. अजून
पहिला दुसरा प्रस्तावाच्या अपेक्षेने बघा. शेवटी ज्या वेळेला लक्ष द्या इकडं. हो मी सांगते इकडे लक्ष द्या. हा 52 बघा. 5 ने भागायचं. हा. मग भागल्यानंतर किती येणार? 5 एके 5 आणि 10 परत आहे. 2 राहिले. तिसरा. 2 म्हटल्यावर इंद्रिय वश करतात. 10 मध्ये काय करायचं? एक मिसळल्यानंतर 11 झाले. कशाने भागायचं? 4 गुणे 8. किती राहिले? 3 राहिले. 3 म्हटल्यावर काय येणार? माया कशा आहे? माया कशा आहे? आणि आता ह्या 2 मध्ये एक मिसळायचं म्हणजे 3 होणार. म्हणजे काय येणार तिथं? राष्ट्रकथा लागते. इकडून म्हणायचं रस्त्याच्या वशंकर मायावी राष्ट्रकथा निद्रालस नाही व्हायला पाहिजे. आता दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेने हा पहिल्या प्रस्तावाच्या अपेक्षेने झाला. दुसरा प्रस्ताव जो आहे पंचेचाळीस आवाज घ्या. दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षा वेगळ्या राहतात. हा इकडे लक्ष द्या. बोलू नका बघसाल. हा आता काय करायचं? पहिल्या दुसऱ्या प्रस्तावापेक्षा बी कथेनं भागायचं. 4 राहिले. बी कथा बदलतो ना आपण दुसऱ्या प्रस्तावामध्ये. तर बी कथेनं भागायचं. 4 ने भागलं. 11 11 येणार आहे. 4 एके 4 आणि 4 एके 4. त्रिकथाला म्हणजे कोणत्या कथा? बी कथा येणार. त्रिकथाला. आपापसात बोलू नका. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या बोलतो. स्त्री कथा लापी येणार इथं. आता 11 आणि ते उरले म्हटल्यानंतर 11 मध्ये काय करणार आपण? एक मिसळणार. म्हणजे किती होणार? 12. पुन्हा काय करणार? कशाने. आता कशामध्येच असल्यामुळे इथं पण दुसऱ्यांदा कशाचे येणार? 4 पिक 12 0 होणार. इथं 3च घ्यायचे डायरेक्ट. इथं 0 म्हटलं तर काय केलं पहिला? कशा येणार? लोभी 0 येणार. आणि 3 मध्ये काय मिसळायचं नाही. 3 म्हणजे काय येणार? घ्राणेंद्रिय वशंकर. मिसळायचं नाही तर 0 आहे ना. 0 आले की शेवटचे खायचं आणि त्याच्यामध्ये एक मिसळायचं नाही. मग तिसरी काय झाली? तिसरा इंद्रिय घ्राणेंद्रिय वशंकर. फक्त आपण काय केलं? पहिला विगतेनं भागलं, मग दशायनं, मग इंद्रियानं भागायचं. आता शेवटी ते भागायची गरजच नसते कारण का ते 1 2 3 4 येणार. त्यामुळे ते तेवढे पण इंद्रिय समजायचं. शून्य असल्यामुळे ते मध्ये घुसायचं ना. स्त्रीकथा लापी लोभी आणि घ्राणेंद्रिय वशंकर. 16 16 2 32 आणि पुढच्या तिसऱ्या याच्यामध्ये आहे 16 3 48. म्हणजे ज्या वेळेला आपण दुसऱ्या तिकडे लक्ष द्या त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेने पहिले 16 स्पर्शेंद्रिय येणार. दुसरे 17 ते 32 काय येणार? रसनेंद्रिय येणार. 33 ते 48 कोणते येणार? घ्राणेंद्रिय. आणि 49 ते 64 पर्यंत चक्षुरेंद्रिय येणार. आणि 65 ते 80 पर्यंत येणार कर्मेंद्रिय. आता तुम्ही मला कोणता पण विचारा मी लगेच सांगते. पहिल्या प्रस्तावाच्या अपेक्षेनंतर दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षा कुठल्या पण प्रस्तावाच्या 75वा. तर त्याच्यामध्ये शेवटचे इंद्रिय येणार. कर्मेंद्रिय येणार. कर्मेंद्रिय वशंकर येणार. दुसऱ्या प्रस्तावाच्या अपेक्षेने सांगते कर्मेंद्रिय येणार.
आणि त्याच्यामध्ये शेवटचं म्हणजे चारचा ग्रुप करायचा. म्हणजे तिथं माया कशा येणार आणि माया कशा येणार आणि हे पी कथा दुसरी येणार, फक्त कथा येणार नाही, राष्ट्रकथा तिसरी कथा येणार. इकडून दुसरं राष्ट्रकथा येणार. राष्ट्रकथाला पी मायावी आणि करणेंद्रिय वशम आणि इंद्राला स्नेहवाणी. म्हणजे तिथं काय करायचं, पहिल्या प्रसाराच्या अपेक्षेने कसं लक्षात ठेवायचं, 20-20-20. पहिल्या 20 मध्ये स्त्रीकथा असणार, दुसऱ्या 20 मध्ये भक्तकथा, तिसऱ्या 20 कथामध्ये राष्ट्रकथा, चौथ्या 20 मध्ये अवनिपाल. मग त्या 20 मध्ये पण 4 ग्रुप करायचं, 5-5-5-5. पहिले 5, दुसरे 5, तिसरे 5 आणि चौथे 5. तर नाही, क्रोध, मान, माया, लोभ. मग त्या 5 मध्ये पण 1, 2, 3, 4, 5 इंद्रिय करायचे ओळीने. पहिला, दुसरं, तिसरं, चौथं, 5 इंद्रिय. मग 6व्यापासून पहिलं इंद्रिय, दुसरं इंद्रिय, तिसरं इंद्रिय, चौथं 5 इंद्रिय. मग 11 पासून 15 पर्यंत पुढे ते 5 इंद्रिय अशी ओळीने घ्यायची. तिसरं असेल तर तिसरं इंद्रिय. पहिल्या प्रसारच्या प्रश्न लगेच येते, दुसऱ्या प्रसार प्रश्न जरासं कळत. हा 16चा ते पाडायला लागते ना, त्याच्यामध्ये सोप आहे 5-5. पहिल्या प्रसारच्या प्रश्न विचारला ते सांगते. शेवटी घ्यायचं इंद्रिय. आता इथं 3 आलं ना, तर 3 म्हणजे तिसरं इंद्रिय घ्यायचं. म्हणजे हे 3 येणार, आपण 3 बाजूला घेणार आणि पण 5 भागणार, तिथं भाग जात नाही. तिसरं इंद्रिय घ्यायचं, ज्ञानेंद्रिय वशम घ्यायचं. विचारायचं कोणता पहिल्या प्रसाराच्या अपेक्षेनं एक मिनिट. स्पर्शेंद्रिय वशंगते नाही, रसनेंद्रिय वशंगते, रसनेंद्रिय वशंगत, क्रोधी आणि तिसरी कथा राष्ट्रकथा. दुसऱ्या 45 म्हणजे की दुसरा येणार, मग दुसरं इंद्रिय येणार. आणि पहिलाच 5चा ग्रुप आहे, म्हणजे काय येणार, क्रोधच येणार. आणि 41 पासून ती तिसरी कथा आहे म्हणून राष्ट्रकथा येणार. असं लक्षात ठेवलं की येते. आता काय झालं, आपल्याला संख्या ठेवून आपण आलाप काढला, नष्ट झाला. तुम्हाला करून अभ्यास घेऊन घ्या. कोणत्या काढायचं, 65 नंबरचा पहिल्या प्रसाराच्या अपेक्षेनं. पहिल्या प्रसाराच्या अपेक्षेनं 65वा भंग कोणता आणि 17वा भंग कोणता आणि 17. दुसऱ्या प्रस्ताव लिहा, दुसरा प्रस्ताव. हा, दुसरा प्रस्ताव 33 आणि 49. बस 4च की तुम्हाला जास्त काढायचं आणि काढायचं तर आणि पाहिजे सांगते पटपट. बरं, तेवढं काढून आले. आता हे संख्या म्हणजे ठेवून हे कसं काढायचं, आलाप कसा काढायचं ते सांगितलं. आता आलाप सांगणार तो कितवा आहे असं विचारलं. स्पर्शेंद्रिय वशंगत, मायावी, स्त्रीकथालापी हा भंग कितवा आहे असं विचारायचं. तर विचारल्यानंतर त्याचं काढायची पद्धती पुढे सांगतात. त्याला म्हणायचं उद्दिष्ट. 5 समुद्दिष्ट म्हणा, उद्दिष्ट म्हणा, दोन्ही चालते. उद्दिष्ट आणि समुद्दिष्ट. बस करूया काय, जमले. उद्या क्रिया काय, आता हे एकच राहिलं. हा, आज नष्ट करा, उद्दिष्ट उद्या सांगते. परत दोन्ही जमले व्हायला नको असं म्हणते. आता याच्या पुढं ते पुढे यंत्र आहे. हा, 3 33 आणि 49 काढून आणायचं. दुसऱ्या प्रस्तावाचं लक्षात कसं काय, पहिल्या प्रस्तावाचं कसं सांगितलं 20-20-20 आणि त्यामध्ये 5-5-5चे 4 ग्रुप करायचे आणि त्या 5 मध्ये 1, 2, 3, 4, 5 असं लक्षात ठेवायचं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचे 16-16-16-16 1 ते 16
17 ते 32, 33 ते 48, 49 ते 64 आणि 65 ते 80. म्हणजे ते 5 इंद्रिय लागलेले बरोबर. पहिल्या 16 मध्ये कोणते इंद्रिय येणार? स्पर्श. दुसऱ्या 16 मध्ये तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये आणि 5व्यामध्ये कर्म. मग त्या 16 मध्ये 4 ग्रुप करायचे. पहिले 4, दुसरे 4, तिसरे 4 आणि चौथे 4. पहिले 4 क्रोध, दुसरे 4 मान, तिसरे 4 माया आणि चौथे 4 लोभ. आणि ते 4 मध्ये 4 विकता करायच्या ओळी. स्त्री कथा, भक्त कथा, अष्टकथा आणि अवयव. तर ते आपल्याला तसं लक्षात येईल. उद्दिष्टामध्ये सोपं आहे ते सगळं सांगतात. उद्दिष्टामध्ये सोपं जात आहे सगळं ते फोडूनच सांगितलं गोड्यांचं. नाही ते उद्दिष्ट नव्हतं. आता पुढं गुढयंत्र शेवटी सांगणार. त्यात ते सगळं सोपं आहे. गुढयंत्र पहिला सांगितलं तर ह्याची काही गरजच नाही. ते गुपित शेवटी पडायचं. चला बस करूया. ध्यान. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवचा. डोळे बंद करा. आपला उपयोग अंतर्मुख करा. आणि आता अंतरंगामध्ये जो प्रमाद रहित शुद्ध आत्मा आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न करा. या प्रमाद रहित शुद्ध आत्म्यामध्ये राहिलो की प्रमादापासून आपोआप वाचतो. त्याच्यापासून बाहेर आलो की प्रमाद झाला. निष्प्रमाद अवस्था पाहिजे असेल तर आपल्या प्रमाद रहित शुद्ध आत्म्यामध्ये लीन व्हा. जाणा हा मी जो चैतन्य स्वरूप आत्मा आहे तो परम विशुद्ध ज्ञानमय आहे. या माझ्या ध्रुव स्वरूपामध्ये कोणताही प्रमाद नाहीच. कषाय रहित, इंद्रिय रहित, अकषायी अतींद्रिय आहे. विकथा रहित आहे. परम शांत स्वरूप ज्ञानानंद स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप निर्मम स्वरूप शुद्ध
जे करू शकता तशा जय जय माता जय जय प्रभुत्वाचा